मूळ काँग्रेसवरचा त्यांचा दावा आणि चिन्हावरचा दावा हा संपलेला आहे, जे महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होतं. पण न्यायालयात इथे एक न्याय वेगळा लागला आहे आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी घटना घडलेली आहे. मर्जिंग करणं किंवा विलीन होणं हाच एकमेव पक्षांतराला पर्याय आहे. महाराष्ट्रामधलं जो काही स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा गट आहे तो बेकायदेशीर असं आम्ही त्यासाठीच म्हणतो. तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तृणमूलमध्ये 60 पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. इकडे शिवसेनेचे एवढे फुटले नव्हते आमदार, आणि 20 पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. तरी त्यांना एका पक्षामध्ये विलीन व्हावं लागलं आपला खासदारका वाचवण्यासाठी. आणि महाराष्ट्रामध्ये तुलनेत कमी आकडा असताना सुद्धा आजही ते शिवसेना म्हणून मिरवत आहेत. हे दुर्दैव आहे. याचं कारण असं आहे, महाराष्ट्राच्या नेत्यांचा दिल्लीमध्ये पैशांचा ओघ जास्त गेला. पश्चिम बंगाल तुलनेत गरीब राजकारणी असल्यामुळे, तिथे कोणी एकनाथ शिंदे नसल्यामुळे, तिथे समृद्धी महामार्ग निर्माण झाला नसल्यामुळे किंवा अन्य त्यांच्याकडे ULC खातं नसल्यामुळे ते त्या पद्धतीनं दिल्लीत आणि न्याय व्यवस्थेमध्ये किंवा निवडणूक आयोगामध्ये पैशाचा ओघ वाहू शकले नाही. त्याच्यामुळे त्या गरीब बिचारांना, आमदार खासदारांना कुठल्या तरी NCIP पक्षात ढकलून भाजपवाले मोकळे झाले. जर त्यांच्याकडे तेवढे पैसे असते आणि पैशाचा वापर झाला असता तर तृणमूल पक्ष आणि चिन्हही त्यांना मिळाला असता. पण हा जो निर्णय घेतला आहे मर्जरचा, याचा आमदारकीला भविष्यात कायदेशीर लढाई ही पहिल्या दिवशी आमची सुरू झाली आणि तेव्हाच आम्हाला विजय मिळाला पाहिजे होता. तेव्हाच तृणमूल फुटेपर्यंत वाट बघायची गरज नव्हती. तृणमूलच्या इतक्या आमदारांनी आणि खासदारांनी त्यांची खासदारकी वाचवण्यासाठी एका अशा पक्षात प्रवेश केला ज्या पक्षाचं अस्तित्वच नाही. पण या इथे मात्र तुम्हाला मूळ शिवसेना आणि मूळ चिन्ह दिलं, मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं चिन्ह दिलं. हे देशाच्या न्याय व्यवस्थेतली, कायद्यातली आणि निवडणूक आयोगातली ही तफावत पहा न्याय देण्याची. एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा शासकीय कामांमधनं डावललं. मला माहीत नाही. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशा गोष्टीसाठी मी इथे उभा नाही आहे. काही मोठा विषय असेल तर मी नक्की बोलेन तुमच्याशी. हे आता कोणाला कुठे मंत्रिमंडळात डावलं, कोणाला खुर्ची दिली नाही, कोणाला पाण्याचा ग्लास दिला नाही, बरं का, शिंदे पिळाला लिंबू दिला नाही, हे काय माझं काम नाही ना. रावसाहेब, RSSचा विषय यापूर्वी दत्तात्रय होसबळे म्हणाले होते की पाकिस्तानशी संवाद आपला कायम राहिला पाहिजे, अगदीच तोडून चालणार नाही. काल सरसंघचालकही तेच म्हणाले की मग आता हे जे एक कोणते नारायण तातू राणे यांचे एक चिरंजीव आहेत मंत्री, काय त्यांचं नाव, हां, ते नेहमी याला पाकिस्तानी, त्याला पाकिस्तानी, हा पाकिस्तानी, तो पाकिस्तानी म्हणतात. मग आता ते मोहन भागवतना पाकिस्तानी म्हणणार का? पाकडे बिकडे काय म्हणा ना, हिंमत असेल तर. आम्ही असं म्हणत नाही की पाकिस्तान बरोबर चर्चा व्हायला पाहिजे. आम्ही म्हणतो पाकिस्तानला चिरडून टाकलं पाहिजे. ही शिवसेनेची भूमिका आहे. आता मोहन भागवत म्हणतायत किंवा संघ परिवार म्हणतोय, त्यांच्याशी चर्चा व्हायला पाहिजे. मग महात्मा गांधींची हत्या का केली या लोकांनी? इतर लोकांना तुम्हाला पाकडे बिकडे किंवा पाकिस्तानी वगैरे का बोलण्याचा अधिकार आहे? मग तुम्ही सगळेच पाकिस्तानी आहात ना. तुम्ही ऑपरेशन सिंदूरमधून माघार घेतली तेव्हाच तुम्ही पाकिस्तानी झालात, हे सांगतो मी. तेव्हाच भाजपा पाकिस्तानी झाला. ज्या क्षणी तुम्ही दबावाखाली आंतरराष्ट्रीय पाकिस्तान विरुद्धचं ऑपरेशन सिंदूरमधून सपशेल माघार घेतली तेव्हाच तुम्ही पाकिस्तानी झालेला. चला, धन्यवाद. तो ममता जी की पार्टी टूटी है, उसको अब 1 महीना हो गया, अब भूल जाओ. अब वो जो पार्टी है जो BJP में शामिल होना चाहती थी, उनके वो सांसद और उनके कोई 50-60 MLA, वो एक ऐसे पार्टी में उनको ढकल दिया है अमित शाह और शुभेंदु अधिकारी ने, जिस पार्टी का कोई इस देश में और पश्चिम बंगाल में अस्तित्व ही नहीं है. कोई नेशनलिस्ट ऐसा कोई नाम है पार्टी नेशनलिस्ट इंडिया पार्टी, कौन सा, मैंने तो कभी नाम सुना नहीं.
अभी मैं पढ़ रहा था कि उस पार्टी को पूरी त्रिपुरा की पार्टी है, उस त्रिपुरा की पार्टी में लोकसभा में कुल मिलकर 800 वोट मिले हैं, और पश्चिम बंगाल में भी लड़े थे कुछ जगह, तो सब जगह पे उनका डिपॉजिट गया है। ऐसे पार्टी में ये गुलामों को, बेईमान लोगों को ढकल दिया। ये लोग अपने पार्टी में भी नहीं ले रहे, पार्टी मर्ज कर दी। अब तृणमूल का अस्तित्व ही नहीं रहा उनके पास, कोई असली तृणमूल रहेगी ममता दीदी के पास, उनका चिन्ह भी रहेगा। यही बात महाराष्ट्र में होनी चाहिए थी, लेकिन महाराष्ट्र में अलग न्याय हो गया।